पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार, रुग्णसेवेतील हलगर्जीपणा, स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा, औषध खरेदीतील गैरव्यवहार, महिलांच्या उपचारांबाबतचे गंभीर आरोप तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनानं वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हरेर आणि शाहीनाज शेख यांनी बैठा सत्याग्रह सुरू केलाय। प्रशासनानं तातडीनं ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार गेल्या 6 वर्षांपासून डॉक्टर सचिन दरंदले हे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून एकाच ठिकाणी कार्यरत असून नियमानुसार अधिकाऱ्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतानाही त्यांची बदली का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। रुग्णालयातील स्वच्छतेची अवस्था अत्यंत दयनीय असून रुग्णांना आवश्यक सुविधा वेळेवर मिळत नसल्याचाही आरोप केला गेला। याशिवाय रुग्णालयात आवश्यक औषध साठा उपलब्ध नसल्याचं सांगून रुग्णांकडून औषधांसाठी पैसे घेतले जातात आणि त्यानंतर त्याच औषधांचे बिल शासनाकडे पाठवून रुग्णांच्या नावावर खर्च दाखवला जात असल्याचाही गंभीर आरोप केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। महिलांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांना भीतीचे वातावरण निर्माण करून शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या प्रकारामागे मोठं अर्थकारण दडलं असल्याचाही संशय व्यक्त करत उपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन नंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली। रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाची अवस्थाही अत्यंत बिकट झाली असून छताचं प्लास्टर कोसळत आहे। मृतदेह धुण्यासाठी वापरले जाणारे रक्तमिश्रित घाण पाणी बाहेर जाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असल्याचाही आरोप केला गेला। या संदर्भातील छायाचित्रही निवेदनासोबत जोडण्यात आली। मी अण्णा हरेर, शाहीनाज शेख मित्रमंडळ पाथर्डी, आम्ही पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराच्या विरोधात आज 22/6/2026 रोजी बैठा सत्याग्रहासाठी बसलो असून पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाच्या बऱ्याचशा अनागोंदी कारभारासंदर्भात आम्ही बऱ्याचशा मागण्या घेऊन इथं बसलो असून त्याच्या 2 मागण्या आमच्या अशा आहेत की पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सचिन दरंदले हे गेल्या 6 वर्षापासून एकाच जागेवर कार्यरत असून त्यांची बदली होण्याबाबत आणि डॉक्टर संदीप सुरवसे यांनी मागील एका 15 दिवसापूर्वी एका बाबळगाव येथील महिलेचे पिशवीच्या सर्जरीसाठी 16,000 रुपयाची मागणी केली असून ती मागणी त्यांनी स्वीकारली असता त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत। जोपर्यंत आमचं कुणी समजा सीएस कुणी येत नाही वरचे या मागणी संदर्भात तोपर्यंत आम्ही इथं बसणार। सक्षम अधिकारी जेव्हा येईन की जेव्हा त्याच्यातून निर्णय घेईन आणि आम्हाला तो निर्णय मान्य होईल। आमचा निर्णय सचिन दरंदले अधीक्षक यांची बदली व्हावा आणि जो संदीप सुरवसे म्हणून आहे त्यांना निलंबित करण्यात येईल। यस मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।